दानापूर येथे 33 केव्ही उपकेंद्राजवळ आग, नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला। दानापूर येथील 33 केव्ही वीज उपकेंद्राबाहेर शुक्रवारी अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली। या आगीमुळे परिसरात तात्पुरती घबराट निर्माण झाली, मात्र स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात यश आले। प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किट हे या आगीचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आणि गावकरी तात्काळ घटनास्थळी पोहोचले। नागरिकांनी पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला। विद्युत पुरवठा काही काळासाठी खंडित करण्यात आला असून यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। गावातील नितीन खडसान, गणेश तळोकार, गोपाल तळोकार, सुनील बावस्कर, संजय हगे, प्रफुल्ल तळोकार, अमोल दामधर, मंगेश हगे, विनोद कातोरे व उपकेंद्र सुरक्षा रक्षक बाळकृष्ण तळोकार, सुरक्षा रक्षक अनिल बावस्कर आदींनी धाडसाने पुढे येत आग विझवण्यात मोलाची भूमिका बजावली। आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी आशिष वानखेडे, दानापूर, अकोला। ती म्हणजे तुम्ही ऑपरेटर आहे आणि ही जी आग लागलेली आहे या परिसराला पूर्ण 33 केव्हीला, तर ही कशामुळे लागलेली आहे? शॉर्ट सर्किटमुळे। तर हे दानापूर परिसरात जे 33 केव्ही उपकेंद्र आहे, या उपकेंद्राला सध्या ही या बाजूनच पूर्णपणे पेट घेतलेली आहे आणि हे पेट घेऊन पूर्णपणे आग लागलेली आहे। गावातील अनेक नागरिकांनी यामध्ये प्रयत्न करून हे आग विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं काळमेघ साहेब हे सांगत आहेत। ठीक आहे।